की आपण तयारीमध्ये राहा की जेणेकरून आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे आतिशभाई पाटील यांच्याकडे आपण जाऊ. अगदी इकडे बसले संदीप पाटील साहेब आणि राजा दादा. संदीप सर, या 8 दिवसामध्ये आपण अंपायरगी केलीत आणि हे आयोजन आणि ही अंपायरगी करताना एवढा मोठा माहोल प्रेशर तुमच्यावर होता. एक चांगले क्रिकेटर काय राजा दादा प्रतिक्रिया देऊ शकतो या प्रीमियर? दोन्ही पंच बोलणारे नाही आहेत आणि होते, त्याच्यामुळे आमचे माळी सर ते आयोजकच आहेत. चला खेळाडूंनी दोन्ही बाजूला बसून घ्या. इथे दोन्ही बाजूला तुमच्यासाठी आसन व्यवस्था आहे. आसन व्यवस्थेवर बसून घ्या. बोरखा संघाचा कॅप्टन रोहित, आपला संघ आपण उजव्या बाजूला बसवा. चला जुगल घरात आपण डाव्या बाजूला या. जुगल घरात आपण आपला संघ डाव्या बाजूला बसवा. चला सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण थोडेसे साईडला, म्हणजे जेणेकरून अडथळा निर्माण होणार नाही. उरण प्रीमियर लीगचं नियोजन अगदी थाटामाटात साजरा झाला. अगदी मजा आली. 2 मिनिटं आपण प्रत्येकाने थांबायचं आहे, कारण आपण एवढा उशीर थांबलात तेव्हा काही हरकत नाही. आता 2 मिनिटासाठी सर्वांनी चांगल्या पद्धतीने फक्त 2 मिनिटं सर्वांनी चांगल्या पद्धती योगदान द्या. आणि आमचे फेटेवाले त्यांनी चांगली कामगिरी केली. आपल्याही मनापासून हार्दिक स्वागत. असंच या. आणि तुम्हाला विनंती असेल, आणि उपसरपंच नवीन सेवेचे कुंदन गरज साहेबांना विनंती करतोय की आपण लगेच व्यासपीठावर या. कुंदन भोईर, माफ करा, कुंदन भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर या. हॅलो, कृपया आता मात्र तिथं वरती कोण बसू नका, बाल्कनीमध्ये बाहेर या. चेअरवर आपण बसायचं आहे. सुरेश सर, पंचगिरी करत असताना तुमच्यावर एक प्रकारचा इतक्या मोठ्या उरण तालुक्याचा प्रीमियर लीगचा दडपण होता. ही पंचगिरी करत असताना आपण MCAचे पंचायत काय आपण कशा प्रकारे हे हँडल केलं आणि काय सांगू शकता आयोजन बाबतीत? अंपायरिंग करताना दबाव हा असतोच आणि जसे जसे मॅच मोठ्या होत जातात तसा तसा दबाव पण तेवढाच वाढतो. कारण प्रत्येक खेळाडूचा जिंकण्याचा जो कल असतो, त्यांचं ऑब्जेक्शन घेणं चुकीचं नसते, कारण त्यांना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचं असते. त्यामुळं ते साम दाम दंड भेद अंपायर्सवर प्रेशर क्रिएट करून ते त्यांच्या बाजूने डिसिजन मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळी अंपायर्स किती खंबीर आहेत हे आज तुम्ही बघितलं असेल. 8 दिवसाच्या उरण प्रीमियर लीगमध्ये राजेंद्र घरत सर, संदीप पाटील सर कुठल्याही मॅचमध्ये प्रेशर सिच्युएशन असली तरी कशी हँडल करत होते. नक्कीच तुमचं तिघांपासून आम्ही इकडं अभिनंदन करतोय की आपल्या हातून अशीच पुढे सेवा घडत राहो. आणि जशी उरण प्रीमियर लीग आमच्या वाटेला आली तर तुम्हाला आम्ही नक्कीच पुढल्या वर्षी सुद्धा अगदी चॉईस करू. काही हरकत नाही. 2 पंच बोलणारे नाहीत, पण तिसरा मात्र बोलला, आनंद वाटला. शुभेच्छा. आपण व्यासपीठावर सत्काराकडे वळूया. सत्काराचा समारंभ होतोय. युवासेना अधिकारी सन्माननीय करण पाटील साहेबांचा यथोचित सन्मान होतो. मी करण पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या उरण प्रीमियर लीगची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथं सन्मानित करण्यात येते. आमचे सुशांतबाई आणि वैभवबाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. मोस्ट वेलकम. पुन्हा एकदा तिकडे जय्यत तयारी चालू आहे. आपण व्यासपीठावर जे आमचे मान्यवर आहेत त्यांचा यथोचित सन्मान करणे आमचं आद्य कर्तव्य आहे. दुसरे आमचे सत्कार मूर्ती बोला, सन्मान्य राकेशभाई म्हात्रे यांना विनंती करतोय की आपणही आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. राकेशभाई म्हात्रे यावं. मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि उरण प्रीमियर लीगची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथं सन्मानित करण्यात येते. राकेशभाईनं राकेशजी पाटील यांचा यथोचित सन्मान. मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. तिसरे आमचे सत्कार मूर्ती आहेत
भालचंद्र स्पोर्टचे ऑनर भाई म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. अगदी जबरदस्त व्यक्तिमत्व भालचंद्र स्पोर्टचे स्वतः ते ऑनर आहेत. त्यांचा यथोचित सन्मान मायाची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि वरुण प्रीमियर लीगची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आमचे आयोजक सुशांतभाई आणि वैभवभाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. कृपया सर्वांनी शांतता बाळगा. नवव्या प्राईम प्रॉपर्टीचे आमचे मालक सन्माननीय निलेश पाटील भाई अगदी बालई चषक असो आणि उरण प्रीमियर लीग एका शब्दात सांगितलं की तृतीय क्रमांकाचा पारितोषिक माझ्या हातून अर्थात 50,000 रुपयाची रोख रक्कम आलेली आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण निलेश भाईंचं. अगदी हे प्रेम निलेश भाई असंच वाढत राहो आणि वाढत राहील कारण हे आपले संबंध ऋणानुबंध आहेत. नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा. मान्यवरांचा आभार. MCS स्कोरर आमचे अगदी स्कोरर म्हणजे आमचा उजवा हात आहे. त्यांच्यामुळे आमची कॉमेंट्री अति रंगतदार होते. तर आमचे ते स्कोरर आहेत माली साहेब, त्यांचं नाव आहे मंथन पाटील मॅन फ्रॉम भेंडकल. मी मंथन पाटीलला विनंती, MCS ते अगदी स्कोरर आहेत, तर मंथन पाटीलला विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. वैभवभाई सुशांतभाईंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मंथनजींचा यथोचित सन्मान करावा. मायाची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि गोड आठवण उरण प्रीमियर लीगची सन्मान चिन्ह. धन्यवाद मंथनभाई आणि आपले आभार व्यक्त करतोय. आणि ज्यांनी सर्वांची मनं जिंकली ते आमचे साऊंड सिस्टम मास्टर. अगदी मग मॅडी नसता तर मजा नसती, साऊंड व्यवस्थित नसता मजा नसती. साऊंड चांगले आहेत, फिल्टर चांगला आहे, परंतु पाणी येणं महत्वाचं आहे. आणि त्या आमच्या अगदी मॅडी बाई दादरचे जोरदार टाळ्याने स्वागत करू. मित्रांनो काय गाणी वाजवले, टायमिंग कॉमेंट्री असो कुठलं गाव असो गाणी कसं वाजलं पाहिजे, ज्याला टाइम जमला ना मित्रांनो तो सक्सेसफुल झाला जीवनामध्ये. मॅडीसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो, जोरदार टाळ्या. अगदी करेक्ट टाइम जसं दादा पाटील यांनी त्यांना शिकवण दिलेली आहे. टाइम इज मनी आणि टाइमावर वाजलंच पाहिजे. त्याची बुद्धी, त्याच्याकडे असलेला सगळा त्याचा डाटा, कशा प्रकारे गाणी वाजवायचे हे मॅडीला कंप्लीट. मॅडी पुढे वाटतं शुभेच्छा आणि आभार व्यक्त करतोय. आणि ज्यांची क्लॅरिटी मजबूत आहे, ज्यांच्या चॅनलला जास्त मान आहे ते आमचे संदेशभाई पाटील, आमचे आगरी समाजाचेच आहेत. आणि काय संदेशभाईनं पहिली यूट्यूब चालू केली आणि या सर्व प्रणयसांच्या गँगनी सर्व क्लॅरिटी जबरदस्त आणली. आणि ज्या स्टंपला माईक ही पहिल्यांदा संदेशभाई पाटीलनं आणले गेले आमचे. आणि मी विनंती करतो एकाला कोणाला तरी यायचं आहे, प्रणय भाईला विनंती करतो की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. बोर्ले गावचे सुपुत्र पनवेल तालुक्यातील संदेशभाई पाटील पहिली माईक बरोबर त्यांनी आणला. आणि तिथून काय बोलतात खेळाडू हे लोकांच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या DJ मास्टरनी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आमचे संदेशभाई पाटील मॅनफ्रॉम बोर्ले. संदेशभाई आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतो. येस प्रणय. मंडप डेकोरेशन ज्याने आम्हाला दिलेलं आणि मंडप डेकोरेशन अगदी व्यवस्थित सजले गेले ते आमचे या मंडपाचे मेन मालक अजित पंडित यांना विनंती करतोय की आपण यावं. अजित पंडित येस. आणि आज खरं म्हणजे टिटवाळ्यावरून आमचे मित्र ज्यांनी खरोखर सर्वांना फेटे परपट बांधले, ज्यांच्या बांधणीमध्ये मजबूतपणा आहे, हिंदू संस्कृती आहे आणि शान आहे आपली महाराष्ट्राची, ते आमचे इकडे टिटवाळ्याचे आमचे गुरुजी
यस मांडववाल्यांचा यथोचित सन्मान होत आहे, हे महत्वाचं आहे. आणि आमचे गुरवभाईंचा यथोचित सन्मान टिटवाळ्यावरून आलेला आहे. फेटा परफेक्ट गाठ मजबूत आहे त्यांची, प्रश्नच नाही. त्यांचा यथोचित सन्मान वैभवभाई आणि सुशांतभाईला विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान करावा. मायेचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि उरण प्रीमियर लीगची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन वैभवभाई आणि सुशांतभाई जयवीरूची जोडी स्वागत करत आहे. धन्यवाद आणि आपल्या शुभेच्छा. येस जाताना आपण सावकाश जा. येस आपण तिकडे जायचं. याच दरम्यान एक सन्मान या ठिकाणी महत्वाचा आहे. गेल्या 8 ज्यांच्या इव्हेंटच्या माध्यमातून सस्नेह भोजन आणि प्रेक्षकांना आज खास सगळ्यांना जेवणाची व्यवस्था केली. मी प्रवीण कडू, वैशाली कॅटरर्स अँड इव्हेंट्सचे ओनर प्रवीण कडू दादांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. प्रवीण दादा आपण जर असाल तर एकदा जोरदार टाळ्या आपल्या वैशाली इव्हेंट्स साठी या ठिकाणी आपण देऊयात. याच दरम्यान आपण बघतोय प्रत्येकाची एक वेगळी वाणी असते, प्रत्येकाच्या मुखामध्ये वेगळी एक सरस्वती असते, प्रत्येकाची एक वेगळी कला असते. आणि आज आपल्या जादुई आवाजातून शिंदेशाही बाणा ही त्यांची जी ओळख आहे, अशा रायगडच्या समालोचन क्षेत्रात दिग्गज आवाज अर्थातच अमित म्हात्रे जोहे पेन यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी कौतुक करूयात. तदनंतर त्यांच्या जोडीला आज आपला आवाज अर्थातच एक वरिष्ठ समालोचक म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते. कट्टा सरांच्या बऱ्याच जुन्या नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या. मी कट्टा सरांना विनंती करतो या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एक जुने जाणते खेळाडू आणि अप्रतिम मराठी कॉमेंट्री. अगदी उरण तालुक्यात त्यांचा जन्म झालाय, मातीचा जन्म झालाय आणि ज्याने अनेक वर्ष क्रिकेट गाजवलं आमचे प्रशांत माळी सोबत. आणि 10 वर्षानंतर हा योगायोग, तसं 10 वर्ष म्हणजे कठीण असतो, परंतु सरांनी अगदी सर्वांना मोहित केलं. सर मनापासून पुन्हा एकदा आपलं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. आणखी एक महत्वाचा सन्मान अर्थातच ज्या मैदानावर आपण 4थ्या पर्वाचं नियोजन केलं त्या RS कोटनाका संघादारांचा आपण एकदा जोरदार टाळ्यांनी या कौतुक करूयात. मी विनंती करेन RS कोटनाका संघाचे प्रतिनिधी जर या ठिकाणी कोण असतील तर कृपया तुमच्या सहकार्याविना हे आयोजन अपूर्ण होतं. मैदान उपलब्ध करून दिलं. हॅलो 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 माईक हॅलो हॅलो चेक. माईकचा अँटेना पुढे घ्या. नक्कीच RS कोटनाका अर्थात श्री राघोबा शैलेश क्रिकेट क्लब कोटनाका यांच्या माध्यमातून सुद्धा याच मैदानावर 16, 17, 18, 19 जानेवारी 2025 रोजी आयोजन केलेलं आहे. प्रथम क्रमांक 60, द्वितीय क्रमांक 15, चतुर्थ क्रमांक 15 आणि द्वितीय क्रमांक माफ करा 30,000 आणि तृतीय क्रमांक 15,000, चतुर्थ क्रमांक 15, प्रथम क्रमांक 60,000 RS ट्रॉफी 2025 याच मैदानावर. यस RS कोटनाकाचे सर्व आमचे मित्र असंच प्रेम कायमस्वरूपी आपलं राहू द्या. हा मैदान आपण उपलब्ध करून दिला त्याबद्दल मनापासून आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. स्वागत होतोय आणि आभार व्यक्त याच्यासाठी करतोय की हा जीवाला कायमस्वरूपी बालई गावाच्या पाठीमागं आमच्या उरण प्रीमियर लीगच्या पाठीमागं राहिला. त्यामुळं इतकी मोठी ही स्पर्धा आज या मैदानावर झाली आणि त्याच्यामुळं अधिक या मैदानावर शोभा आली. त्याबद्दल पुन्हा एकदा कोटनाकाच्या सर्व सदस्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
यस आपण करू ते मागं ठेवूया. आहे कारण अतिश भाई अगदी ज्यांना दोनागिरी पुरस्कार मिळाला, ज्यांना कुलाबा जीवन पुरस्कार मिळाला, ज्यांची अफाट मेहनत आहे आणि या उरण तालुक्याचं नाव ज्यांनी अगदी या रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं, अगदी अमोघ वाणी, सुमधुर आवाज, शब्दफेक अगदी अप्रतिम. आणि आतिशबाई जिथं असल्यानंतर आमच्यासारख्या समालोचकांना मात्र थांबायला लागतं. याचं कारण काय आहे? ज्यांच्याकडे अफाट अभ्यास आहे ते आतिशबाई पाटील यांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा, कारण पुढचा कार्यक्रम आपणास करायचा आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. मी सुशांतभाई आणि वैभवभाईला विनंती करतोय. आतिशबाई पाटील, अपनकर कोली मुलेखंड यांना विनंती व्यासपीठ. जोरदार आतिशबाईसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो. 2 पुरस्कारांना सन्मानित. ये सफलता वैसी नहीं मिलती, संघर्ष करना पड़ता है. आतिशबाई पाटील मॅनपम पागोडेचे पुत्र है आणि उरण तालुक्याची अनबान शान. 2 पुरस्कारांनी सन्मानित. दोनागिरी पुरस्कार, कुलाबा जीवन पुरस्कार, उत्तम क्रिकेटर आणि उत्तम समालोचक आणि उत्तम अँकर आतिशबाई यांचा येतो सन्मान. व्यासपीठावर आम्ही पुन्हा एकदा सन्मान करतोय. अपनकर कोळी साहेब, अलंकार कोळी साहेबांचा येतो सन्मान. वैभवभाई यांच्या शुभ हस्ते मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या उरण प्रीमियर लीगची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन धन्यवाद आणि मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय. सर्व प्रमुख पाहुणे आतुरतेने वाट पाहत आहे की बक्षीस वितरण कार्यक्रम, परंतु 3 दिवसामध्ये ज्यांनी सुरेख पंचगिरी केली ते आमचे सन्माननीय जासई गावचे सुपुत्र अगदी समाप्त करा सुरेशभाई म्हात्रे, एक उत्तम क्रिकेटर आणि MCA चे पंच. मी सुरेश म्हात्रे मॅनपम मुलेखंड, सुरेश म्हात्रेंना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा आणि विनंती करतो आयोजकांना की आपण सन्मान लवकरच करत घ्या, कारण अजून बक्षीस वितरण कार्यक्रम आहे. सुरेश म्हात्रे सर अगदी आमचे प्रशांत माळी सर यांचे अगदी जवळचे मित्र आणि हे प्रेम आहे. हा दडपण होता, परंतु क्रिकेटचा अनुभव असल्या कारणानं आणि कामगिरी उत्तम असल्या कारणानं नो डाऊट उरण प्रीमियर लीग गाजवली पंचांनी. सुरेश म्हात्रे सरांचा येतो सन्मान. मायाची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. आणि उरण पंच असोसिएशनचे उपाध्यक्ष, एक जबरदस्त गोलंदाज, जुने जाणते गोलंदाज मिस्टर संदीप पाटील या व्यासपीठावर. अगदी रत्नागिरी, आम्ही रत्नागिरीला गेलो, अगदी मजा आणि काय पंचगिरी. संदीप सर मनापासून आपलं पुढे अभिनंदन. आणि आमचे सुशांतभाई आणि वैभवभाई 7 दिवस त्यांनी सांगितलं की आम्ही आहोत, घाबरू नका. आणि हे शब्द महत्वाचा आहे. रामाचे भक्त आहेत आणि रामाचा पुत्र पण आहे. अरे वा, प्रश्नच नाही आहे. आणि संदीप सरांचा येतो सन्मान. वेळणेश्वर अगदी प्रीमियर लीग गाजवली आणि काय मजा, काय तिथं आम्ही एन्जॉय केली, ती आठवण आमच्या 5 जणांच्या हृदयामध्ये राहिली. संदीप सर पुन्हा एकदा आपल्या शुभेच्छा आणि पुढील वाटचाली शुभेच्छा. उरण पंच असोसिएशनचे खजिनदार आणि एक जबरदस्त खेळाडू ज्यांच्या गावातूनच आम्ही सुरुवात केली कॉमेंट्रीला, आदरणीय राजेंद्र गरज सर. आता राजादादाचा येतोच सन्मान. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 7 दिवस 8वा दिवस सुद्धा मित्रांनो आपल्या टॅलेंटच्या जोरावर त्यांनी पंचगिरी केली आणि या उरण प्रीमियर लीगच्या 4 चांद लावल्याबद्दल राजाभाई आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो व्यासपीठावर. मायाची उपदार शाल. आणि नक्कीच हे सर्व पंच MCAच्या परीक्षेला बसण्यासाठी सुद्धा तयार झालेले आहेत आणि ही मेहनत आमच्या प्रशांत माळी सरांची आहे आणि त्यांनी दिलेली सुद्धा आहे. धन्यवाद राजाभाई. सगीर ब्रदर्स पेट्रोल पंप त्यांचे मालक ज्यांनी आम्हाला पूर्णपणे 8 दिवस लाईट ची व्यवस्था अर्थात फ्रीमध्ये दिली आणि प्लस जनरेटर सुद्धा फ्रीमध्ये दिला, त्यांचा मी यथोचित सन्मान करताना विनंती करतोय की आपण यावं आमच्या व्यासपीठावर. कोण आहे? ओके, त्यांचंही मनापासून धन्यवाद. आता आपण अगदी
सर्व तिन्ही पंच आमचे कॉमेंटेटर, स्कोरर, लाईव्ह वाले, मंडप डेकोरेटर्स, ऑपरेटर मॅडी. या दरम्यान आपण बघतोय कोटनाका ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष हेमंतजी बोंबळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आपण मनापासून स्वागत करतोय आणि स्वागत करत असताना मी त्यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा. चला सन्माननीय आयोजक आणि नियोजक यांना आपण विनंती करू, मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याच्या दिशेने आपण जातोय. दरम्यान आपण मंचकावर बघतोय कोटनाका ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री हेमंतजी बोंबळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. कोटनाका गावामध्ये विविध उपक्रम, मग कला असेल, सांस्कृतिक असेल, आध्यात्मिक असेल आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहित करणारे व्यक्तिमत्व आज या स्पर्धेला त्यानं सहकार्य केलं आणि निश्चितपणे सहकार्य करत असताना तब्बल 5,000 रुपयाची धनराशी देखील त्यांना सहायता निधीमधून या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय हेमंतजी बोंबळे साहेबांचा मंचकावर होतोय सन्मान. चला, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो क्षण आलाय जवळ. याची देवी याची डोळा. आपण 8 दिवस क्रिकेटची हा शानदार अद्भुत सोहळा जर अनुभवला
आणि जर आवडला असेल तर सुरुवातीलाच एकदा जोरदार टाळ्या सन्मानी आयोजकांसाठी झाल्या पाहिजे. टाळ्यांचा आवाज मित्रांनो कमी होऊ देऊ नका, कारण एक स्पर्धा उरण प्रीमियर लीग म्हणजे मोठं शिवधनुष्य आहे आणि ते शिवधनुष्य सुशांत तांडेल, वैभव कडू त्यांच्या सगळ्या पाठीराख्यांनी सहकार्याने या ठिकाणी उचललं आणि एक यशस्वी चौथ्या पर्वावर तुम्हा सगळ्यांना गर्व असेल तर गर्वापस्त या ठिकाणी आपण टाळ्या देऊन त्यांचं अभिनंदन करूया आणि शुभेच्छा देऊयात. युवा सेना अधिकारी अश्विन गवस यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये जावं आणि विराजमान व्हावं. चला स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीला या स्पर्धेचं खास आकर्षण ट्रॉफी, त्यानंतर नियोजन, शिस्त, दररोज सस्नेह भोजन आणि पहिल्यांदाच उरण प्रीमियर लीगच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांची जेवणाची व्यवस्था केली. या संकल्पनेसाठी आपण जोरदार टाळ्या या ठिकाणी देऊया. खेळाडू रिकामे हाताने जातात, खेळाडूंना काही मिळवता येतं, पण बऱ्याच स्पर्धेमध्ये प्रेक्षक काही घेऊन जातात. तशी एक संकल्पना या स्पर्धेमध्ये प्रेक्षक देखील रिकाम्या हाताने परत जाणार नाहीत. जे नशीबवान आहेत त्यांना या ठिकाणी गिफ्ट मिळतील. सुरुवातीला 7 लकी कुपन या ठिकाणी आपण काढू. त्यापैकी पहिली चिठ्ठी, पहिलं कोण असेल तो नशीबवान भाग्यवान विजेता. पहिली चिठ्ठी पहिला भाग्यवान विजेता कोटनाका गावाचा आहे. पहिला भाग्यवान विजेता कोटनाका गावाचा आहे, ज्याचं नाव मनीष पाटील. मनीष पाटील आहेत का इथे? मनीष पाटील कोटनाका गावातले रहिवासी. बघा मनीष पाटील 5 4 3 2 1 पाठवून आलाय का? आहे का? आलेत? इथे उपस्थित पाहिजे. मी फक्त 5 वेळा काउंट करेन. 5 वेळा जर नसेल तर आपण पुढची चिठ्ठी काढणार आहोत. चला आलाय तर एक संधी देऊया, कारण तुम्ही आम्हाला फार मोठी संधी दिलीत कोटकरांनी, म्हणून कोटनाकासाठी अधिक वेळ आम्ही दिलाय. जोरदार टाळ्याने आपण या विजेत्या प्रेक्षकाचे या ठिकाणी कौतुक करूया. मनीष पाटील समोरून या, कुठूनही या, जागा मोकळी करा. प्रेक्षकांपैकी भाग्यवान विजेते मनीष पाटील. जोरदार टाळ्याने आपण कौतुक करूया. लेदर बॉल क्रिकेटचे जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांना मिळतंय सन्मानी आयोजकाकडून एक छोटस गिफ्ट. जोरदार टाळ्याने आपण कौतुक करूया. चला पुढची चिठ्ठी आपण लगेच, पुढची चिठ्ठी या ठिकाणी ड्रॉ होणार आणि सुशांत तांडेल यांच्या शुभ हस्ते. हा प्रेक्षक बालई गावाचा आहे. आता मनीष नंतर पुढचा एक मनीषच आलाय, तर बालई गावाचा मनीष सरोदे ठरलाय पुढचा भाग्यवान विजेता. पहिला कोटनाका, नंतर बालई, तिसरा कुठला गाव असेल? चला तिसरं कुपन आपण या ठिकाणी ओपन करूयात. तिसरं कुपन हा आहे डाऊर नगरचा, ज्याचं आडनाव आहे कुमावत.
आणि त्याचं पुढचं नाव आहे भारत कुमावत. भारत कुमावत तिसरा लकी प्रेक्षक, लकी विजेता. चला काउंटिंग सुरू करू. 5 4 3 2 1. काढा पुढची चिठ्ठी. चला हा प्रेक्षक आहे डोंगरी गावाचा आणि त्याचं नाव आहे आडनाव ठाकूर, पुनीत ठाकूर डोंगरी. पुनीत ठाकूर डोंगरी आहे का क्या प्रेक्षक उपस्थित आहे का? कधी कधी काय माहिती का, देव आपल्याला देतं पण आपल्याला घेता येत नाही. सकाळपासून मॅच बघितली असेल, कुपन मध्ये नाव दिलं असेल आणि शेवटच्या क्षणाला तो घरी गेलाय. तेव्हा पुनीत ठाकूर 5 4 3 2 1. चिठ्ठी बाद. पुढची चिठ्ठी आपण काढूयात. उरणचा प्रेक्षक आहे आणि त्याचं नाव आहे आडनाव पाटील, पुढचं नाव आहे कल्पेश पाटील उरण. कल्पेश पाटील उरण आहेत का? कल्पेश पाटील 5 4 3 आलाय का 2. असं पाठीमागून करायला भेंडकलकर आम्ही ठेवलेत. आला 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 2 1. चिठ्ठी बाद. पुढची चिठ्ठी. चला हा प्रेक्षक आवऱ्याचा आहे. आता याचं थांबणं तर फार कठीण आहे. हा प्रेक्षक आवऱ्याचा आहे, मोनिश ठाकूर आवरे. अरे भाग्यवान विजेता आहे या ठिकाणी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मोनिश ठाकूर आवरे. काही मिळवण्यासाठी भरपूर पेशन्स लागतात. त्याचा संघ नव्हता, त्याचे खेळाडू नाहीत, तो घरी गेला असता बक्षीस मिळालं नसतं. पण जोरदार टाळ्याने कौतुक करा, शेवटच्या क्षणापर्यंत तो थांबलाय आणि आता मात्र विजेता देखील ठरलाय. पुढचं लकी कुपन हा आहे करंजा कासवळा पाडा. करंजा गावचा कासवळा पाडा. आडनाव आहे कोळी, वडिलांचं नाव आहे दत्ताराम, त्याचं नाव आहे राजेश दत्ताराम कोळी. राजेश दत्ताराम कोळी आहेत का? राजेश कोळी 5 4 3 2 1. चिठ्ठी बाद. पुढची चिठ्ठी बघा. एक करंजा संपला, पुढचा करंजा आला. कल्पेश कोळी, करंजा गावचा प्रेक्षक कल्पेश कोळी आहेत का? कल्पेश कोळी आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. भाग्यवान विजेते ज्यांना मिळत आहे उरण प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वामध्ये एक छोटस गिफ्ट. पुढचा भाग्यवान विजेता मी माळी सरांना विनंती करतो की आपण एक चिठ्ठी या ठिकाणी काढावी. हा आहे नागावचा प्रेक्षक ज्याचं नाव आहे मयंक. आडनाव आम्हाला समजत नाही अशा भाषेमध्ये लिहिलंय, फक्त मयंक नाव मला समजलंय. मयंक आहे का? नागावचा प्रेक्षक मयंक 1 2 3 आहेत का तुम्ही? मयंक धनद्रव्य आहेत तुम्हीच ना? या या या. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांना हे प्राइज या ठिकाणी सुपूर्द करूयात. पुढचं लकी कुपन या ठिकाणी ओपन केलं जाईल. कोण असणार भाग्यवान विजेता? त्याच्या गावाचं नाव मी सांगतो सुरुवातीला.
हा आहे प्रेक्षक फुंडे गावाचा आणि त्याचं नाव आहे अर्णव ठाकूर. अर्णव ठाकूर फुंडे. अर्णव ठाकूर फुंडे 5 4 3 2 आहे का? कुठे आहे? आधार कार्ड घेऊन या. आधार कार्ड घेऊन या. इकडे आहे का? आईला आपण तिकडे मगासपासून बघतोय अर्णव इकडे उभा आहे. नाही 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 आधार कार्ड घेऊन या रे बाबा. आता तुमची फसवणूक सुरू झाली आहे. तो आर्यन आहे. आपल्याकडे अर्णव ठाकूर आहे. अर्णव ठाकूर 5 4 3 2 1 बाद. चला पुढची कुपन. गावाचं नाव नागाव. नागावकरांनी बाजी मारली आहे आणि इथे त्याचं नाव आहे आडनाव आहे जाधव. नाव आहे आकाश जाधव. आकाश जाधव उपस्थित आहेत. आकाश जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं कौतुक करूयात. बघा शेवटचं जो लकी असेल त्याला कॅश प्राइस तब्बल 2000 रुपये असणार आहे. शेवटचा लकी ड्रॉ जो असेल त्याला कॅश प्राइस 2000 रुपये असेल. पण आता नाहीये. आता जे आपण ओपन करतोय ना त्याला गिफ्ट मिळणार आहे. आता जो आपण ओपन करतोय त्याला गिफ्ट मिळणार आहे. याच्या पुढे असणार आहे तो कॅश प्राइस 2000 रुपये. आता ज्यांच्या ज्यांच्या चिठ्ठ्या आहेत त्यांनी शोधा. बालई गावचा हितेश माळी. भेटले 2000 भेटला असता लेट. आणि अंतिम कुपन कॅश प्राइस तब्बल 2000 रुपये. कोणाचा रविवार छान जाणार, कोणाची रात्र गोड होणार, कोण असणार भाग्यवान विजेता. घ्या नाव प्रत्येकाचं अख्खा बॉक्स. आणि तो भाग्यवान विजेता आहे ज्याला मिळणार 2000 रुपये कॅश प्राइज. ज्याचं नाव भेडकर गावाचा आहे. पण तो इथे उपस्थित आहे का? आहे. सगळे प्रेक्षक आहेत. आडनाव पाटील आहे. आडनाव पाटील आहे आणि त्याचं नाव आहे हर्ष पाटील. हे बघा हाच हर्ष आहे ना? त्या पाठवलात. हर्ष पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या. 2000 रुपये कॅश प्राइज. आता हर्ष 10 वाजेपर्यंत सुट्टी नाहीये. चला मी मान्यवरांना विनंती करेन आयोजकांना की आपण आता समोर जाऊयात. व्यासपीठ मोकळं करा. चला लकी कुपन या ठिकाणी संपुष्टात येत आहेत. आता प्रत्येक प्रेक्षकाला विनंती आम्ही करू, खेळाडूला विनंती करू की मधल्या पॅसेज मध्ये कोणी येऊ नका आणि व्यासपीठावर कोणी थांबू नका. चला मधला पॅसेज पूर्णपणे मोकळा करा. सन्मान्य आयोजक लहान मुलं जे आहेत त्यांनी एका बाजूला बसून घ्या.
येतील 20 डब्बा पहिला काय घ्यायचा आहे 20 डब्बा 20 चला मुख्य बक्षीस वितरण सोहळा सुरू करायचा. उरण प्रीमियर लीग 4 वर्षापूर्वी पहिली प्रतियोगिता महालन विभागामध्ये पागोडे गावामध्ये संपन्न झाली. दुसरी प्रतियोगिता जासई झेडपीमध्ये चिर्ले गावामध्ये संपन्न झाली. तिसरी प्रतियोगिता चिरनेर झेडपीमध्ये मोठीजी गावामध्ये संपन्न झाली. चौथी प्रतियोगिता चांजे झेडपीमध्ये कोटनाका या प्रभागामध्ये यशस्वीपणे संपन्न होत आहे. एकदा जोरदार टाळ्या तुम्हाला नियोजन आणि संयोजन आवडलं असेल तर. खरंच सुशांत तांडेल असतील, वैभव कडू असतील, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी त्यानं काटेकोरपणे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. ती गोष्ट राहू शकते, जर राहिली असेल काही गोष्टी राहून गेल्या असतील तर निश्चितपणे 5व्या वर्षाचं जो कोणी आयोजक होणार आहे, जबाबदारी कोण घेणार आहे ते निश्चितपणे 5व्या पर्वामध्ये ते पूर्ण करणार आहेत. कारण पहिल्या पर्वामध्ये आमच्याकडून राहिलं, दुसऱ्या पर्वाकडून जासईमध्ये राहिलं, तिसऱ्या पर्वामध्ये मोठीजीमध्ये राहिलं असेल, त्याच्या 3 पर्वामध्ये चौथ्या पर्वामध्ये बऱ्याच सुधारणा आम्हाला पाहायला मिळाल्या. जरी संकल्पना त्यांची मेहनत आवडली असेल तर आपण त्यांना धन्यवाद जोरदार टाळ्यातून या ठिकाणी देऊया. आणि मुख्य बक्षीस वितरण सोहळा सुरू करत असताना मी सुरुवातीचं पहिलं बक्षीस या ठिकाणी दिलं जाईल. शेवटचा सामना, अनेक संघ मालक आले, अनेक मॅनेजर्स होते, प्रत्येक गावातला एखाद खेळाडू प्रत्येक संघामध्ये होता. पण अंततः मी सुरुवातीलाच या ठिकाणी सांगतोय, इथे बसले दोन्ही बाजूचे 2 संघ बघा, त्यांचे चेहरे बघा. फार मोठ्या प्रतियोगिता त्यांनी खेळल्या नाहीत. स्टार कास्ट यादी या दोन्ही संघामध्ये नाही. क्रिकेट असं गेम आहे ज्यामध्ये मोठा नसतो, कोणी छोटा नसतो. या दोन्ही संघांचा जोरदार टाळ्यांनी आपण सुरुवातीला कौतुक करूया. कारण तुम्ही जिद्दीनं, चिकाटीनं, आत्मविश्वासानं लढत राहिलात. तुमच्यामध्ये असणारे पेशंट, तुमच्यामध्ये असणारी गुणवत्ता, तुमच्यामध्ये असणारे सामर्थ्य आणि तुमच्यामध्ये असणाऱ्या विश्वासाचा हा तुमचा विजय आहे. तो विजय या ठिकाणी प्रत्येक प्रेक्षकांना घर बसल्या देखील पाहिलाय आणि हजारो प्रेक्षकांना त्याचा आनंद मैदानावर घेतलाय. तर शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ज्यानं या शेवटच्या सामन्यावर मोहर उमटवली, मी हे प्राइज देण्यासाठी सुरुवातीला विनंती करेन सन्माननीय हेमंतजी भोमळे आणि घनश्याम कडू यांना की आपण प्राइज देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यायचं आहे. सन्माननीय हेमंतजी भोमळे आणि घनश्यामजी कडू साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. तो खेळाडू आहे ज्यानं गोलंदाजी केली, ज्यानं फलंदाजी केली, ज्यानं टीमचं मॅनेजमेंट केलं, भेंडकल टीमचा जुगल घरात मॅन ऑफ द मॅच. क्या बात है. जुगलचा गेम आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाला. लेदर क्रिकेट फॉर्मॅट असू द्या, टेनिस बॉल असू द्या, रबर बॉल असू द्या, डायरेक्ट खुर्ची घेतली आहे त्याने. पण त्याला पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊयात. या स्पर्धेमधला इमर्जिंग प्लेयर या स्पर्धेमध्ये ज्यानं आपली प्रतिभा, ज्याने आपली छाप सोडली आणि म्हणून या टुर्नामेंट मधला इमर्जिंग प्लेयर म्हणून आयोजकांना ज्याची निवड केलेली आहे, मी हे प्राइज देण्यासाठी विनंती करेन सन्माननीय अतुलजी ठाकूर यांना विनंती करतोय. सन्माननीय अतुलजी ठाकूर उरण नगरपालिकेचे नगरसेवक, ज्यांच्या शुभ हस्ते स्टार इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करेन उद्योजक रूपम ठाकूर यांना की आपणही हे प्राइज देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यायचं आहे. मला जाणून घ्यायला आवडेल या प्रतियोगितेमधला स्टार इमर्जिंग प्लेयर ज्यानं छाप सोडली आहे. आवाज द्या, तुमच्या मनामध्ये कोण असेल इमर्जिंग प्लेयर? आवाज कमी येतोय.
इमर्जिंग प्लेअर, मॅन ऑफ द सिरीज नाही, इमर्जिंग प्लेअर. एक हिंट देतोय, तो खेळाडू निशान स्मृती बेंडकल मध्ये खेळतोय. वन ऑफ द बेस्ट या प्रतियोगितेमधला स्टार टुर्नामेंट इमर्जिंग प्लेअर बेंडकल संघाचा साहिल पाटील. 70-70 शॉपच्या वतीनं एक टी शर्ट, आयोजकांच्याकडून एक ट्रॉफी आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज साहिल पाटील याला या ठिकाणी दिलं जात आहे. जोरदार आपण त्याचं या ठिकाणी कौतुक करूयात. पुढील बक्षीस या स्पर्धेतला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक. मित्रांनो, टुर्नामेंट फलंदाजीनं जिंकता येत नाहीत, टुर्नामेंट गोलंदाजीनं जिंकता येत नाहीत, तर तुम्ही केलेल्या गोलंदाजीला जर क्षेत्ररक्षणाची साथ असेल ना, तर आपण निसटलेला सामना देखील जिंकू शकतो. या रेसमध्ये 3 खेळाडू होते, 2 खेळाडूंना 4 कॅच पकडलेले आहेत. पण आयोजकांना या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं होतं की सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाच्या यादीमध्ये एखादा विकेट किपर देखील असू शकतो. तर हा सर्वोत्तम फिल्डर क्षेत्ररक्षक विकेट किपर आहे, ज्याचं नाव आहे, अनाउन्स करण्या अगोदर तुम्ही बोलू शकता नाव. निखिल आले नाव दुसरा, दीपेश घरात आणखी 4, 5, त्यानं 5 झेल घेतल्यात, 1 रनआउट केलंय. ज्यानं 5 झेल घेतल्यात, 1 धावबाद केलाय, असा वैशाली संघाचा संदीप पाटील पप्पू. बालचंद्र म्हात्रे भाई आणि सूरज मडवी यांना विनंती करतो की आपण प्राइज देण्यासाठी यायचं आहे. या स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, ग्रामीण स्तरावर क्रिकेटची ज्यानं सुरुवात केली, ओपन हाफ खेळला, उरण, पनवेल, रायगड आणि त्यानंतर दुबई, कतार मध्ये जाऊन आपल्या उरणचं नाव ज्यानं मोठं केलं. या स्पर्धेमध्ये अंततः शेवटच्या क्षणामध्ये जरी चूक झाली असली तर या स्पर्धेतला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठरला सोनारी गावचा संदीप पाटील उर्फ पप्पू. जोरदार टाळ्या आपण त्याला देऊयात. त्यांना मिळेल 70-70च्या वतीनं एक ब्रँडेड नामांकित टी शर्ट, ट्रॉफी आणि ब्रँडेड सायकल. जोरदार टाळ्याने आपण त्याचं स्वागत करूया. टाळ्या फार कमी आल्यात. साहिलला 2000 रुपये, 2 षटक मारून 2 कसोटी. कोणाकडे आहे ते? संतोष मधुकर पाटील. ते 2000 रुपये राहिले. एक कॅश प्राइज या ठिकाणी राहिलंय. मगाशी साहिलनं जी ठोकम ठोक केली होती, 2 षटकार ठोकले होते, 2000 रुपयाचं कॅश प्राइज संतोष मधुकर पाटील बोकडविरा यांच्याकडून देण्यात आले आहेत. तर हे प्राइज या ठिकाणी त्याला दिलं जाईल. त्यानंतर आपण पुढील बक्षीस देण्यासाठी आमंत्रित करूया सन्माननीय राजेंद्र माळी, सन्माननीय विकासजी म्हात्रे, सन्माननीय जगजीवन नाईक साहेब, सरपंच केगाव यांना आपण विनंती करतो की आपण पुढील बक्षीस देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यायचं आहे. हे प्राइस 70-70च्या वतीनं ब्रँडेड टी शर्ट, या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ज्यानं भल्या भल्या चांगल्या चांगल्या फलंदाजांची दांडी 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 गुल केली होती. नाव द्या शुभम डाकी. अजून अजून एकटाच वाघ आहे का? एकटाच वाघ आहे का?
डाकीचा आवाज येतोय सगळीकडनं. ज्याचं करिअर अजून आहे बाकी त्याचं नाव शुभम डाकी. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्तम गोलंदाज. तब्बल 11 विकेट्स प्राप्त केल्यात. सर्वोत्तम गोलंदाज या स्पर्धेतला शुभम डाकी. बोरखार एक्सप्रेस लवकरच उरण एक्सप्रेस मध्ये येणार. शुभम ये नाही, अरे कधी बोलणार. आपल्याला आता पप्पू आहेत, मोठ्या आहेत, यांच्या बरोबरीने आपलं क्रिकेट खेळायचं आहे तर बोलावं लागेल. शुभम, चांगलं क्रिकेट मी मागील 2 वर्षामध्ये पाहतोय. गतवर्षी देखील उरण प्रीमियर लीग तुला गोलंदाजीतून गाजवलीस, या वर्षी देखील गोलंदाजीतून गाजवलीस. कसं वाटतंय, काय एकंदर प्रवास आणि कसा हा खेळ करताना अनुभव राहिला? नाही, बरं वाटते, आनंद होते. आनंद तर होणारच, कुठल्याही खेळाडूला बक्षीस मिळाल्यानंतर आनंद होतो. आपल्या गावातील समर्थकांची यादी आज फार मोठी होती. 200 ते 300 प्रेक्षक आज बोरखार गावचे या ठिकाणी उपस्थित होते तुला पाहण्यासाठी. तू त्यांच्या अगेन्स्ट होतात, पण बोरखार गाव तुझ्या पाठीमागे देखील होता. काय म्हणशील तुझ्या प्रेक्षकांबद्दल? त्यांच्याचमुळे इथपर्यंत आलो. अगदी प्रेक्षकांमुळे आणि आपल्या गावामुळे शुभम डाकी इथपर्यंत आलाय आणि यापुढे उरणमुळे तू नक्कीच रायगड आणि मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये दिसशील. इतक्या जोरदार टाळ्यांनी आपण त्याला शुभेच्छा देऊयात. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट शुभम डाकी. तदनंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे प्राइज देण्यासाठी मी विनंती करेन हरेश तांडेल, सन्माननीय हरेश तांडेल, सचिन पाटील सन्माननीय सचिन पाटील, आणि दिगोड्याचे संजय म्हात्रे. संजय म्हात्रे. संजय म्हात्रे साहेब, आपण या बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज ज्यानं 57 बॉल फेस केलेत. या रेस मध्ये 2 खेळाडू आहेत. कोण असेल खेळाडू? सन्मानी अतिथी आपल्या दिशेने येत आहेत. 70 कडून टी शर्ट आणि संतोष लवेकर यांचे 70 यांच्याकडून एक ब्रँडेड टी शर्ट, ट्रॉफी, सायकल आणि तदनंतर कार्तिकी संतोष लवेकर यांच्याकडून एक बॅट या ठिकाणी दिली जाईल. तो आहे या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. 57 चेंडू 127 धावा ठोकणारा बेंडकलचा किंग, वन मॅन आर्मी जुगल घरात. आता सोडणार नाही, आता तुझ्या बाजूलाच मी आहे. 10-12 जण इथे उभे राहा. जुगल कधी बोलत नाही, त्याची बॅट बोलते, त्याची गोलंदाजी बोलते. जुगलसाठी टाळ्यांचा इतका प्रतिसाद द्या. फार संघर्ष करतोय आणि संघर्षातून एक नवा स्टार उरणच्या या धर्तीवर आपल्याला पाहायला मिळतोय. जुगल, ओके. अरे बक्षीस तरी घेऊन जा. एवढी मोठी सुरक्षा त्याने भेटली. एकच शब्द बोलायचा आहे, अरे बक्षीस घे. जुगल 70च्या वतीनं एक टी शर्ट आणि कार्तिकी संतोषजी लवेकर यांच्याकडून बॅट. खेळ आवडला असेल, कॅप्टन्सी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जुगल घरात, मॅन फ्रॉम भेंडकल. त्याला पाठीमागे जे प्रेक्षक प्रेझेंटेशन बॉक्सवर आलेले आहेत थोडंसं खाली उतरा. पुढील बक्षीस आपण या ठिकाणी अनाउन्स करू. या स्पर्धेमध्ये असंख्य संघांनी खेळाडूंनी सहभाग घेतला. ऑक्शन लिलाव बोलीमधून एका बोली खेळाडूवर चांगली बोली लावली गेली. अधिकाधिक खेळाडूंना या ठिकाणी खेळण्याची संधी प्राप्त निश्चित झाली. बऱ्याच संघांमधून ज्यानं निश्चितपणे खेळ करत टॉप 4 मध्ये आपली जागा
मान केली तो संघ या ठिकाणी करणार चतुर्थ क्रमांकाचा मान करीत हे प्राइज देण्यासाठी मी विनंती करणार भाई म्हात्रेला शिरीष म्हात्रे सन्माननीय भाई म्हात्रे श्री माळी श्रीधर माळी यांना आपण विनंती करू की आपण प्राइज देण्यासाठी या ठिकाणी यावं. या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांक नो डाऊट शेवटच्या क्षणाला जरी चुका झाल्या असल्या तरी आधीच्या सामन्यामध्ये या संघानं प्रत्येकाला मोहित करून टाकलं होतं. या UPL 2025च्या चौथ्या पर्वातला चतुर्थ क्रमांकाचा मान वैशाली कॅटरर्स अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट सोनारी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया वैशाली इव्हेंट्स सोनारी. डीजे वैशाली इव्हेंट्सचा खेळ असेल तर एकदा जोरदार टाळा. थांबा जरा हे लावू नको हे लावू नको हे लावू नको थांबा मी पहिली बाईट करते. चलूया हे प्राइज या ठिकाणी देऊ आपण वैशाली इव्हेंट्सचे कॅप्टन संदीप पाटील. पप्पू कसा प्रवास राहिला 2025 या चौथ्या पर्वाचा एकंदर कसा आनंद घेतलात? 2025चा चांगला अनुभव घेतला पण मीच घालवला त्याच्यामुळे मी माझ्या टीमला सॉरी बोलेन आणि माझ्या प्रेक्षकांना नाराज केले पण रोहितने चांगली बॅटिंग केली. बॅटिंग चांगली केली तुझी वेळ खराब होती याच्या अगोदरचे सामने तू या प्रतियोगितेमध्ये गाजवलेले आहेस. अगदी काही बरेचसे नवोदित खेळाडू आणि त्यामध्ये तुझा एक फार कटाक्ष त्या प्रत्येक खेळाडूवर होता. वैशाली इव्हेंट्सनं देखील तुला सहकार्य केलं सोनारी गावच्या प्रेक्षकांनी तुला सहकार्य केलं. सपोर्टर बद्दल काय म्हणशील? माझा सपोर्ट चांगला होता टीमला. माझ्या टीममेटनी तर मला खूप चांगला सपोर्ट दिला ज्याच्यावर भरोसा नव्हता होता त्यांनी पण चांगला परफॉर्मन्स दिला पण माझी वेळ पण चांगली होती पण रोहितची माझ्यापेक्षा चांगली होती. एकाच्या वेळेपेक्षा दुसऱ्याची चांगली होती. एकदा पप्पूसाठी जोरदार टाळ्या. चतुर्थ क्रमांक 4th प्लेस वैशाली इव्हेंट्स सोनारी. जोरदार टाळ्या. येस 4th प्लेस चतुर्थ क्रमांक वैशाली इव्हेंट्स सोनारी. जोरदार टाळ्याने आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. कॅश प्राइज आणि ट्रॉफी त्यांना या ठिकाणी दिली जाईल. खूप खूप शुभेच्छा. सोनारी संघाच्या शिलेदारांसाठी एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं कौतुक करूया. अभिनंदन शुभेच्छा. निश्चितपणे चांगला खेळ झाला. त्यानंतर उरण प्रीमियर लीग 2025 तृतीय क्रमांकाचा मान या ठिकाणी मिळेल. स्पर्धेमध्ये या संघाने देखील प्रत्येक प्रेक्षकाला मोहित करून टाकलं. प्रत्येक संघावर अगदी प्रतिभा सोडली. काही अंशी काही चूक या संघाकडून झाली असली तर निश्चितपणे गतवर्षी बनलेलं स्वप्न यावर्षी ट्रॉफीमध्ये बदलवलं. ते अर्थातच श्री स्वामी समर्थ पागोटे. रुद्र सचिन पाटील मी विनंती करतो की आपण सन्माननीय नरेशजी रहाळकर साहेबांना देखील विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं. श्री स्वामी समर्थ
एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय प्रणित वासुदेव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सर्व शिलेदारांसमेत त्यांचे सर्व पाठीराखे त्यांचं आपण या ठिकाणी मनापासून स्वागत करूया. ट्रॉफी जिंकण्याचा आनंद या ठिकाणी नक्कीच असेल, तर त्याबद्दल निश्चित तुम्हाला मी शुभेच्छा व्यक्त करतोय. कुणाल थोडस फ्रंटला ये. मान्यवरांच्या शुभार्थे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तृतीय क्रमांक श्री स्वामी समर्थ पागोटे. अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा पण दिल्या कुणाल. गतवर्षी या ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न बंगलं होतं. थोडक्यात आपला विजय गतवर्षी देखील हुकला होता. यावर्षी देखील आपण एक स्टेप अगदी चॅम्पियन्स ट्रॉफी पासून दूर आहात. तृतीय क्रमांकावर समाधान मानावं लागतंय. काय कुठे चुकला संघ, काय चुका झाल्या आपल्या संघाच्या? गेल्या वर्षी आम्ही प्रयत्न केला होता, पण गेल्या वर्षी आमचा नंबर नव्हता लागला होता. पण यावर्षी चांगला परफॉर्मन्स झाला, परंतु काही चुक्या झाल्या मॅचमध्ये, त्याच्यामुळे आम्हाला तृतीय क्रमांक भेटला. एकंदर या सामन्याकडून तुझ्याकडून देखील खूप साऱ्या अपेक्षा होत्या. कॅप्टन म्हणून थोडंसं अपयश या चालू सामन्यामध्ये आलं. ओनर्स आणि पागोडे गावाचा सपोर्ट तुला कसा मिळाला? पागोटे गाव नेहमी माझ्या पाठीशी असतोच आणि ओनर प्रणित पाटील हे चांगला सपोर्ट करतात, कोणताही प्रेशर नसतो. जाता जाता या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन आतापर्यंतचा उरण प्रीमियर लीग आज सुंदरच होता, अपेक्षापेक्षा जास्त सुंदर होता. खूप धन्यवाद. आपण जोरदार टाळ्या कॅप्टन कुणाल घरात आणि टीमसाठी आणि ओनर प्रणित पाटील यांच्यासाठी या ठिकाणी देऊयात. चतुर्थ क्रमांकाचा मान एक फोटो या ठिकाणी केला जाईल. आपण कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये एक क्षण या ठिकाणी टिपूयात. चलूया शुभेच्छा आपण स्वामी समर्थ पागोडे संघाला देऊयात. खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेला आपण सहकार्य केलं. चला मी एक एक करून बेंडकर संघाच्या प्रतिनिधी आणि खेळाडूंना विनंती करतोय की आपण प्रत्येकासाठी आदर्शवत जगाला ज्यानं नीती शिकवली, जगाला ज्यानं विचार दिले, अशा जाणत्या राजाची प्रतिकृती प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी भेट म्हणून दिली जाईल. तेव्हा आपण त्याचा स्वीकार करण्यासाठी मंचकावर यायचं आहे. चला सुरुवातीला साहिल या
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती या ठिकाणी भेट म्हणून दिली जात आहे. त्यानंतर निखिल घरात, शुभम, दिनेश बंडा, नटराज, विक्रांत या सगळ्यांनी एक एक करून या प्रत्येकाची नावं या ठिकाणी घेतली जाणार नाही. प्रत्येकानं आपण मंचकावर यावं. आगळी वेगळी संकल्पना आणि प्रत्येकाला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती भेट म्हणून दिली जात आहे. खास हे प्राइज जे आहे ते फक्त विजेत्या. हॅलो, मच्छिंद्र भोईर, जयेंद्र, हॅलो, बणकर संघाचे संघमालक राज पाटील आणि विराज म्हात्रे यांचं देखील जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी कौतुक करूयात. आपल्यासारखे संघमालक ओनर्स पाठीमागे आहेत म्हणून या ठिकाणी अशा टीमला प्रोत्साहित केलं जाऊ शकतं. त्यानंतर मी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला या ठिकाणी विनंती करेन की आपण इथे आगळं बक्षीस या ठिकाणी दिले जाते. भाई यांच्याकडून बक्षीस आहे की दोन्ही जे संघ या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की खेळाडू प्रत्येक स्टारच असतो, पण काही खेळाडू हे 5 स्टार असतात. या दोन्ही संघामध्ये 5 स्टार कोणीच नव्हतं, पण दोन्ही संघाने चांगल्या चांगल्या खेळाडूंचा समाचार घेतला आणि फायनल पर्यंत धडक मारली. त्यांना 1,000 रुपयाचं कॅश प्राइज भाई यांच्याकडून या ठिकाणी दिलं जाते. मी विनंती करेन की आपण या ठिकाणी कॅप्टन 1,000 रुपये 1,000 रुपये आपण घ्यावत. दोन्ही कॅप्टन्स आपण बक्षीस स्वीकार करा. त्यानंतर बेणकल गावचे मच्छिंद्र दादा घरात यांच्याकडून देखील विजेत्या संघासाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. त्यांचा देखील आपण या ठिकाणी आभार व्यक्त करतो. चलूया, स्पर्धेचं पुढील बक्षीस या ठिकाणी घोषित केलं जाईल आणि बक्षीस देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय सचिन पाटील, निलेश पाटील, नव्या प्राइम प्रॉपर्टीचे ओनर सन्माननीय धनंजय चव्हाण यांना देखील आपण विनंती करू की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये या. सन्माननीय श्रीधर माळी यांच्या शुभ हस्ते देखील प्राइज दिला जाईल. त्यानंतर प्रशांत माळी सर, भाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते प्राइज ट्रॉफी या ठिकाणी सुपूर्द केली जाणार आहे. तेव्हा द्वितीय क्रमांकाचा मान काही अंशी या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर बोरखार संघानं एक आगळी वेगळी छापच सोडली होती. शेवटच्या क्षणाला काही चुका झाल्या, पण या स्पर्धेतला द्वितीय क्रमांकाचा मान ज्याला प्राप्त झालाय, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तिसा मरुआई 11 बोरखार संघाचं. कॅप्टन ये बाबा.
बोरखार संघाचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा चेहऱ्यांकडे पाहिलं तर नवोदित खेळाडूंची अगदी रांग आहे, पण नव्यामध्ये अगदी उफाळणार आणि त्याच रक्तानं या ठिकाणी आज या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू पिसाई मरुआई 11 बोरखार. जोरदार टाळ्या आपल्या बोरखार संघासाठी. या रोहित चॅम्पियन स्वप्न थोडस अपूर्ण राहिलंय. एक मिनिट ठेवा ना खाली खाली ठेवा. बरं आपल्या सोबत रोहित या ठिकाणी जोडतील. रोहितचा खेळ आवडला का सगळ्यांना? आहे का? ग्रामीण भागातल्या खेळाडूची ताकद आहे ना आपल्या गावांमध्ये उरणमध्ये? एकदा या उरणच्या स्टार नव्या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रोहित फायनल हुकली, चॅम्पियन बनण्याचं स्वप्न राहिलं, कसं वाटतंय? काय चुका झाल्या? थोड्याफार चुका दिवसभर पोरं पण केली होती आणि दमली होती आणि जाऊ झाला ते चांगले झाले. होतं ते कधी कधी चांगल्यासाठी होतं, कारण जितक्या तुम्ही पायऱ्या चढताना तेवढा त्रास सहन केल्यानंतर तुम्हाला एक वेगळं यश मिळतं. जेवढा आपण पराभूत होतो ना तेवढा अनुभव आपल्याला प्राप्त होतो. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळतोय. ओनर्स असतील, तुझ्या गावातले सपोर्टर असतील, काय म्हणशील यांच्याबद्दल? मी धनेश दादा, शैलेश दादा, आतू दादा यांचा धन्यवाद करीन का माझ्यावर विश्वास दाखवून मला कर्णधार बनवलं. या स्पर्धेमध्ये रोहितला बऱ्याच प्रेक्षकांनी घरबसल्या पाहिलंय, रोहितला बऱ्याच प्रेक्षकांनी मैदानावर पाहिलंय. रोहितचे चाहते निर्माण झाले असतील, पण रोहित कोणाचा तरी चाहता असेल. तुझा टेनिस क्रिकेट बॉल मधला आयडॉल कोण आहे? तुझा आवडता खेळाडू कोण आहे? विश्वजित ठाकूर. विश्वजित ठाकूर, ज्यांना विश्व गाजवलंय. विश्वजित ठाकूरला पाहून तू या ठिकाणी क्रिकेट खेळतोयस आणि निश्चितपणे तितक्या लेवलचं तू क्रिकेट खेळावंस. या खूप साऱ्या शुभेच्छा. या प्रतियोगितेमधून आपण रोहितला देऊ एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या स्पर्धेतला द्वितीय क्रमांक पिसाई मरुआई 11 बोरखार. तर ही स्पर्धा नियोजित करण्यासाठी 8 दिवस सुशांत तांडेल असतील, वैभव कडू असतील, यांच्या पाठीमागे बालई असेल, नागाव असेल किंवा उरण शहरातले तमाम तरुण वर्ग आम्हाला पाहायला मिळाले. खास करून मी सगळ्यांना विनंती करतोय की आपण मंचकावर या. पहा, एकानं काहीच होत नसतं, एकीनं सगळं मिळवता येतं. सुशांत आणि वैभवच्या पाठीमागे ही सगळी टीम होती. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या सगळ्या टीमचं कौतुक करूया, अभिनंदन करूया आणि धन्यवाद देऊयात. बोरखार संघ कॅश प्राइज आम्ही वाटू का? बघा, हे पैशावरचं प्रेम नाही मित्रांनो, हे ट्रॉफीवरचं प्रेम होतं. पैसा टाकला, ट्रॉफी नेली. बोरखार संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
इथे सर्वांचा आभार व्यक्त करत आहोत. सुशांत तांडेल, वैभव घरात, वैभव कडू. मी पुढील बक्षीस स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू, बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, दिनेश बंडा. अजून नाव आलंय, इकडून नाव घेत आहेत. अजून कोणाची इच्छा आहे? काय नाव आहे? नावाला पाहिजे, नावाला पाहिजे. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचं जे प्राइज आहे स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे ओनर प्रवीणजी त्यांची मी दिल करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने हे सगळं झालंय. असाच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या, माझ्यावर, सुशांतवर, सगळ्यांवर राहू द्या हीच मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपण 2 आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या देऊयात. अगदी 5वं पर्व कुठे होईल अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. त्याचे आयोजक कोण असतील, त्याचे नियोजक कोण असतील हे देखील गुलदस्त्यात आहेत. पण मला वाटतंय आजचं नियोजन आयोजन पाहिल्यानंतर कुठून तरी उद्या परवापर्यंत किंवा येत्या काही दिवसानंतर कुठल्या तरी भागातून 5व्या पर्वाचा आवाज आपल्याला नक्कीच सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूया. कुणीतरी जबाबदारी या ठिकाणी घेणार आहे. तेव्हा जोरदार टाळ्या. आयोजन आवडलं का सगळ्यांना? तर एकदा जोरदार टाळ्या. चला, मॅन ऑफ द टुर्नामेंट आणि तो खेळाडू, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मी परत एकदा आभार व्यक्त करेन स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर ओनर सन्माननीय प्रवीण शेठ घासे आणि त्यानंतर मोठीजी गावाचे सन्माननीय सरपंच आदरणीय श्री दीपक दादा भोईर. त्यांच्या वतीनं ही बाईक या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर ही बाईक, या बाईकवर कोण बसणार? कोण? प्रणित, मच्छिंद्र, कोण बसणार आहे? आज तो खेळाडू फायनल मध्ये नाही, आपण तो खेळाडू फायनल मध्ये नाहीये, तो खेळाडू फायनल मध्ये नाहीये. कोण असणार मग खेळाडू फायनल सोडून? तो खेळाडू फायनल मध्ये नाही, मग फायनल सोडून कोण असेल? प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू आणि त्याच्याशिवाय उतरवायचे आहेत. क्रिश शेळके विंधणे यांना मी विनंती करू की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यायचं आहे. उरण प्रीमियर लीग 4था पर्व, ज्यावर तमाम उरणकरांच्या तमाम खेळाडूंना गर्व आहे आणि 4थ्या पर्वाचा तो चॅम्पियन संघ ठरलाय. अर्थातच आवाज आला पाहिजे ना तुमचा. निशांत स्मृती भेडकाल, गणपती बाप्पा मोरया, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. सर्व खेळाडूंनी यायचं आहे. चॅम्पियन संघ उरण प्रीमियर लीग 2025. बोला गणपती बाप्पा, छत्रपती महाराज की जय भवानी. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की, विठ्ठल भगवान की.
इथे आपल्या समवेत दिनेश बंडा या ठिकाणी जोडले जातील. दिनेश, फार मोठी स्पर्धा, फार मोठ्या स्पर्धेमध्ये तू विजयी झालेला आहेस. तुझा संघ कसं वाटतंय? पहिली गोष्ट म्हणजे चॅम्पियन झालं त्याचा आनंदच आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी आभार मानेन जुगलचं, तर त्यांनी मला त्यांच्या टीममध्ये घेतलं. आणि संघ मालक राज आणि विराज यांचं पण आभार. आणि मला आता समजलं की ते टीम घेत नव्हते, पण तनिषनी त्यांना सांगितलं की टीम घे, त्यामुळे त्याही टीम घेतली आणि आम्ही चॅम्पियन झालो. आणि मी खरंच आयोजकांचं आभार मानेन, कारण की असं आयोजन आतापर्यंत झालं नाही. याच्यापुढं होईल की नाही याची हे माहीत नाही, पण हा आयोजन उरणमधले सर्वात बेस्ट आयोजन आहे. आणि पहिली गोष्ट मी संघ मालकाचं आणि जुगलचा आभार मानेन. आणि आम्ही इथपर्यंत आलो, ठीक आहे, आम्ही खेळलो, त्याच्याबद्दल वादत नाही, सर्वांचा चांगला खेळ केला. पण मी तरी असं मला आता मी एवढे वर्ष खेळतोय, मला तरी असं वाटतंय का आम्ही ट्रॉफी जिंकली, आम्ही सर्वजण चांगले खेळलो, पण शुभम मुले आम्ही चॅम्पियन झालो असं माझं मनापासून मला वाटतं. कारण की त्यांनी जवळजवळ 10 ओव्हर टाकल्या, 10 ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 5च चौकार खाल्लेत, एकही षटकार त्यांनी खाला नाही. तर मी शुभम, त्याच्यामुळे आम्ही चॅम्पियन झालो, मी असं बोलेन. या स्पर्धेमध्ये तुझा संघ जिंकलाय, विनर झालेला आहेस. संघ मालक राज बोलणार. राज या. राज आणि विराज साठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. संघ चॅम्पियन झालाय. राज, कसं वाटतंय? मला तर खूप आनंद झाला आहे, पण विशेष सहकार्य मानेन ते मी जुगल घरत आणि तनिष घरत यांनी मला टीम घ्यायसाठी नियोजन केलं आणि टीम घे म्हणून म्हटले आणि आम्ही आज फायनल मारले. बेंडकल म्हटली तर कला आली, बेंडकल म्हटलं तर संस्कृती आली, बेंडकल म्हटलं तर अध्यात्म आलं, बेंडकल म्हटलं तर समाजकारण आलं, बेंडकल म्हटलं तर राजकारण आलं आणि क्रीडा क्षेत्रामध्ये बेंडकलला सपोर्ट करणारा तमाम बेंडकलकर आला. काय म्हणशील बेंडकलकरांबद्दल? तमाम सपोर्ट तो भेंडकलकरांचा आहेच, पण विशेष सपोर्ट म्हणजे दिनेश पाटील आणि रतीश पाटील यांचे भेंडकलकरांकडून हार्दिक आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा. दिनेश, आणखी काही भावना आपल्या? पहिली गोष्ट म्हणजे मी बोलते, भेंडकल आपलं ग्रामीण असो काही असो, तो भेंडकलवाल्यांचा माझ्यावर खूप जीव आहे. नक्कीच, आणि तो जीव तुमच्यावर आहे, तो तुम्ही विश्वास टिकवा आणि नातं असंच सांभाळा. या वर्षीच्या 2025चा चॅम्पियन संघ भेंडकल. भेंडकल भेंडकल एन्जॉय. गावात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत.